नमस्कार मित्रांनो, आज आपण BSEची इंडेक्सची ॲनालिसिस करणार आहे. इथं आता बघा, आता आपण एक मिनिट हाईड करू दे. आपण पहिल्यांदा विकलीमध्ये आलो. इथं बघा, इथं खूप दिवस मार्केट एका जागेवरच आहे. हा जो पॉईंट दिसतोय हा इथं खूप दिवस झाले एकाच जागेवर मार्केट आहे दिसते. असं तुम्हाला विकलीमध्ये का दिसते? तर इथं बघा, इथं एक रेजिस्टन्स लागला, इथे एक रेजिस्टन्स लागला. ठीक, इथून आपल्याला तर इथं कळतंय साईडवेज मार्केट आहे. आता इथं जायचं डे मध्ये इथे दिसतंय तुम्हाला का? डे मध्ये इथं काय दिसतंय तुम्हाला? जे तुम्हाला मी साईडवेज दाखवलं ते इथं का साईडवेज दिसतंय मला इथं आहे का? इथून इथं साईडवेजच आहे. ठीक आहे, असंच चाललंय मार्केट. तर इथं बघा, पहिल्यांदा हा सध्या तर रेजिस्टन्सवर आहे. रेजिस्टन्सवरती आहे. इथं पण रेजिस्टन्स एक आहे, हा पण एक रेजिस्टन्सच आहे. जेवढं पण पहिलं जे हाय असतात रेजिस्टन्स काम करतात, सपोर्ट सुद्धा रेजिस्टन्सही काम करत असतात. आता ही मागाचं तुम्हाला दाखवलं जे स्ट्रॉंग होते इथं आहेत का बघा. ह्याच्यानंतर इथं पण आहे बघा, इथं सपोर्ट आहे ना, इथला जो सपोर्ट आहे हा बघा, इथला जो सपोर्ट आहे ना ते पुढं जाऊन रेजिस्टन्सचं काम करते. ठीक आहे, आणि इथं पण बघा मार्केट एका जागेवर खूप एक जास्त दिवस तरी एका जागेवर होतं. तर आता हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स एरिया आहे. जेव्हा इथून मार्केट ब्रेक होईल ह्या झोनमधून, हा जो झोन आहे ना, ह्या झोनमधून जेव्हा मार्केट ब्रेक होईल ना तेव्हा चांगली रॅली देऊ शकतं. जर ब्रेक नाही झालं तर रॅली देऊ शकत नाही. आता इथं बघा, ट्रेंड लाईन इथं पहिली ट्रेंड लाईन अशी झाली. ठीक आहे, हा पहिली ट्रेंड लाईन, इथं ही ट्रेंड लाईन ब्रेक केली. इथं बघा, इथं ब्रेक केली. ठीक आहे, इथं ब्रेक केली म्हणून असं वरती गेलं. तर आता आपली ट्रेंड लाईन कशी येईल? दुसरी जी येणार आहे ती सध्या हायर हाय देत चाललंय मार्केट, त्यामुळं दुसरी ट्रेंड लाईन आपली जी आहे ती आता अशी येणार इथून इकडे. पहिला हा इथं दिला आहे ना. ठीक आहे, असं नाही की वेगळं. इथं इथं बघा, इथं बघा हाय तोडला, इथं हाय ब्रेकआउट केला, याचा अर्थ हायर हाय देत चाललंय. आता ही दुसरी आपली ट्रेंड लाईन आहे, ह्याच्यावर जर क्लोज झाला इकडं तर हायर हाय देत जाणार अजूनच. अपसाईडला मुवमेंट जास्त देते. आणि ही आहे सपोर्ट लाईन. ही बघा, आता सध्याची सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट आहे. वन डे कॅन्डलमध्ये इथे बघा, वन डे कॅन्डलमध्ये स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मार्केटची पूर्ण मुवमेंट देऊन झालेली आहे. इथून असं खाली पडलं, इथून असं मुवमेंट देऊन झालेली आहे. आता इथं खाली येण्याची शक्यता आहे. जर खाली नाही आलं, हा जर ब्रेक केलायच आता हा ब्रेक, त्याच्यानंतर जर ग्रीन ह्याच्यावर क्लोज झाला ना ह्या कॅन्डलच्या वर, तरी वरती जाऊ शकता. ठीक, आता इथं आपण 15 मिनिटामध्ये येऊ. ते सगळं मी डिलीट करतो. लावून दिली मला.
15 मिनटामध्ये यायचं. ट्रेड घ्यायचा आहे ना 15 मिनटामध्ये यायचं आणि आपलं ॲनालिसिस करायचं होतं पहिलं. सध्या रेजिस्टन्सवरती आपल्याला तसं वाटतंय. आपला सपोर्ट खाली आहे. आज मार्केट काय झाले, पडले खाली. इथून बघा, इथून सेलिंग आली. इथून ही पहिली कॅन्डल आहे 4 तारखेची आहे का, 4 तारखेची पहिली कॅन्डल आहे. इथून असं खाली पडले. इथं फॉर्मेशन त्याने कोणतंच बनवलं नव्हतं. इथं बघा, पहिली रेड कॅन्डल नंतर इथे एक पॅटर्न बनवला जो आपण ह्याला ना शूटिंग स्टार पण म्हणू शकतो. हा पॅटर्न शूटिंग स्टार पण म्हणू शकतो किंवा ग्रॅव्हिस्टन डोजी पण म्हणू शकतो. कारण बॉडी जी आहे ना ती थोडीच बॉडी दिसते का तुम्हाला का, तर बघा बॉडी. आणि जर असं झूम आउट केलं तर इथं ग्रॅव्हिस्टन डोजी दिसतो मला. इथं तुम्हाला पहिल्यांदा कन्फर्मेशन दिलं तर सेलिंगचं. आता ज्याने सेलिंग केलं असेल त्यांना प्रॉफिट झाला असेल. आपण आता बघू प्रॉफिट किती झाले. एकच मिनिट. आपण आता बघू प्रॉफिट किती झाला असेल अंदाजे. इथं बघा, आपण हा चार्ट ओपन करूया. ठीक आहे. आता इथं जर तुम्ही पुटमध्ये बाय घेतला असता ना तर तुम्हाला प्रॉफिट झाला असतं. तर इथं पण तुम्हाला बघा, पुटमध्ये बाय घेताना इथं तुम्हाला हा जो एरिया आहे इथं बघा, इथे एक हॅमर दिसते. हॅमर झाली त्याच्यानंतर मुवमेंट आली, म्हणजे तिथं ग्रॅव्हिस्टन डोजी झाला होता. त्याच्यानंतर मार्केट पडलं होतं आणि जसं मार्केट पडलं इथं तेव्हाच हॅमर तयार झाला. मार्केटने मुवमेंट दिली. इथं हे बघा, इथं इथपर्यंत मुवमेंट दिली. किती पॉईंटची मुवमेंट दिली. तुमची एंट्री कुठे झाली असती, इथं झाली असती एंट्री. इथे एंट्री झाली असती. मी तुम्हाला हे लावून दाखवतो. इथे एंट्री झाली असती. आता एस एल इथं तुमचा छोटा लागला असता, तुमच्या नाला इथे एस एल आला असता. ठीक आहे. आणि टार्गेट तुमचं अंदाजे आता इथपर्यंत लावायला लागेल, कारण एस एल खूप छोटा आला आहे त्याच्यामुळं टार्गेट पण छोटे येतं. इथे तुम्हाला किती, जर तुम्ही समजा इथे किती 100 रुपये, 100 रुपयांनी जरी तुम्ही बाय केलं असतं तुम्हाला चांगलं प्रॉफिट इथं झालं असतं. कारण हा शेअर 100वरनं इथं पूर्ण कितीवरून गेला, 282 200 किती झालं, हा किती गेला 287वर गेलेला आहे. इथं तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळालं असतं. पण इथं आपण जास्त टार्गेट अचीव करायचं नाही, कारण काय असतं आपल्याला पुढं माहीत नसतं काय होणार. आपलं टार्गेट पूर्ण झालं आपण एंट्री बॅक घ्यायची असते. तर हे झालं आजचं. ठीक आहे. इथं जेव्हा तुम्ही इथं बघा, इथं जेव्हा खाली असं मार्केट पडतं ना, असं खाली जेव्हा येत असतं तेव्हा इथं पुटमध्ये बाय करू शकता. आणि जेव्हा इथं तुम्ही वरती जात असाल तेव्हा इथं कॉल बाय करू शकता. चांगला फीचर्स आहे कॉल आणि पुटमध्ये. ठीक आहे. तुम्हाला आजचं टार्गेट अचीव झालं असतं तुम्ही ट्रेड घेतला असता तर. ठीक आहे. हे फक्त एज्युकेशनसाठीच आहे. तरी ह्याला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि व्हिडिओ आवडला असता दुसऱ्याला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.